नमस्कार मित्रांनो, फंक्शन टू फंक्शन या नेक्स्ट पार्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण याच्यावरची नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. काल आपण एक्झाम्पल बघितली होती. आता त्याच्या पुढची एक्झाम्पल बघू, म्हणजे एक्झाम्पल जास्त सोडवल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल फंक्शन टू फंक्शन डेरिव्हेटिव्ह कसं आपण यूज करतो. त्याला आपण चेन रूल सुद्धा असं म्हणतो. मग दिलेल्या सोल्युशनमध्ये काय करणार तुम्ही, एक्झाम्पल आहे असं लिहून घ्यायचं. लेट y इज इक्वल टू रूट एक्स प्लस बी. आता डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय मग दोन्ही बाजूला डी बाय डी एक्स घ्या. डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ ही सगळी टर्म काय रूट एक्स प्लस बी. आता डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजे डी वाय बाय डी एक्स असं म्हणतो त्याला आपण. आता इथं बघा, लक्ष द्या, सुरुवातीला स्क्वेअर रूट आहे, म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये एक्स हे फंक्शन तुम्हाला इथे यूज करायचं. बघा कुठलं, डी बाय डी एक्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स. काय असते स्क्वेअर रूट ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स असते, बरोबर का. आपल्याला शोधायचं काय इथं, डी बाय डी एक्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस बी फाइंड आउट करायचं आहे. मग स्क्वेअर रूटला डेरिव्हेटिव्ह काय करतो आपण, 1/2 म्हणतो आणि ही आहे सगळी टर्म घेतो. सेम हाच रूल याच्यावरती अप्लाय करायचा. 1/2 घ्यायचा आणि सगळं आहे असं लिहून घ्यायचं, स्क्वेअर रूट सकट लिहून घ्यायचं एक्स प्लस बी. मग आता इथं एक्स असतं तर आपण एवढंच आन्सर काढलं असतं, पण इथं एक्स सोडून वेगळा आलाय म्हणून तुझं गुण वेगळा आलाय, त्याचं परत डेरिव्हेटिव्ह गुणाकारात घ्यायचं असते, म्हणून डी बाय एक्स ऑफ एक्स प्लस बी. पुढची स्टेप काय होईल, आता काय करा, 1/2 रूट स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस बी आहे असंच लिहायचं. त्यामध्ये काय चेंज करत बसायचं नाही, ते तुम्हाला शेवटपर्यंत लिहावं लागेल. आता डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस बी, तर डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट करा. डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ बी. मग आता फक्त डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. डी बाय डी एक्स ऑफ एक्स, डी बाय डी एक्स ऑफ एक्स हे कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल, आतमध्ये राहील डी बाय डी एक्स ऑफ एक्स. म्हणजे काय तुमचा येत असाच डी एक्स इंटू डी एक्स. हे काय झालं, एकमेकाला कॅन्सल झालं, राहिले काय ए. म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एक्स किती मिळाला तुम्हाला, ए मिळाला. इथली व्हॅल्यू ॲश लिहून घ्या, 1/2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस बी तसंच राहील. डी बाय डी एक्स ऑफ एक्स किती काढलं तुम्ही, ए काढलं, म्हणजे ब्रॅकेटमध्ये येईल ए प्लस डी बाय डी एक्स ऑफ बी. डी बाय डी एक्स ऑफ बी कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असते, त्यामुळे इथं काय येईल ए प्लस 0 येईल. मग ए प्लस 0 म्हणजेच ए, ब्रॅकेटमध्ये किती आला ए, अंशामध्ये 1 आहे, 1 इंटू ए, इथं गुणाकार आहे त्यामुळे वरच्याचा वरच्या गुणाकार, ए अधिक 0 ए. मग इतर ए गुणून 1 ए होईल, डिवाइड बाय छेदात 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस बी. तसंच ही व्हॅल्यू तुम्हाला कशाच मिळाली, डी बाय डी एक्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस बीची मिळाली, म्हणजे जी आपल्याला पाहिजे तीच मिळाली. याच्या जागी ही व्हॅल्यू फक्त पुट आउट करा. मग काय तुमची ए डिवायडेड बाय 2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस बी. हे काय झालं तुमचं डेरिव्हेटिव्ह झालं. बघा एक्झाम्पल सिंपल घेतलं एकदम. दिलं एक्झाम्पल आहे असं लिहून घेतलं. लेट वाय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस बी. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी गेट काय होईल, डाव्या बाजूला डी बाय डी एक्स द्यायचं, उजव्या बाजूला डी बाय डी एक्स द्यायचं. डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल डी बाय डी एक्स ऑफ ही सगळी टर्म. आता स्क्वेअर रूट ऑफ पहिलं फंक्शन कुठलं आहे, स्क्वेअर रूट ऑफ, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला पहिल्यांदा काढावं लागेल. फॉर्म्युला माहीत असला पाहिजे. स्क्वेअर रूट ऑफ एक्स म्हणजे 1/2 रूट एक्स. फाइंड आउट काय करायचं आहे, तर डी बाय डी एक्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस बी तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे शोधायचं आहे. मग काय करणार तुम्ही, जो स्क्वेअर रूट ऑफ एक्सचा फॉर्म्युला होता तोच याच्यावरती अप्लाय करायचा. म्हणजे स्क्वेअर रूट असल्यामुळे काय ना तुमचं 1/2 रूट एक्स, म्हणजे ही आहे अशी व्हॅल्यू, म्हणजे 1/2 आणि ही सगळी व्हॅल्यू आहे अशी. मग इथं पण याचं पुढं आपण परत डेरिव्हेटिव्ह का काढतो, तर इथं एक्स नाही, एक्स सोडून वेगळा आला आहे. इथं जर एक्स असता तर आपला पुढं डेरिव्हेटिव्ह काढायची गरज नव्हती, म्हणून हे जे काही वेगळं आहे ब्रॅकेटमध्ये त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला तुम्हाला डी बाय डी एक्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस बी इथं काय तुमचा फाइंड आउट करावं लागेल. मग काय येणार बघा, डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस बी 1/2 स्क्वेअर ऑफ एक्स प्लस बी. तसाच डी बाय डी एक्स ऑफ इथं प्रत्येक सेपरेट करा, डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ बी 1/2 रूट एक्स प्लस बी. तसाच डी बाय डी एक्स ऑफ एक्स काय असतो तुमचा, डी बाय डी एक्स ऑफ एक्स इथं फाइंड आउट केला आहे बघा. ए कॉन्स्टंट ब्रॅकेटच्या बाहेर घेतलं, डी बाय डी एक्स ऑफ डी एक्स डी एक्स कॅन्सल झाला, राहिला ए, म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एक्स किती येईल तुमचा ए येईल, त्यामुळे याची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला ए प्लस डी बाय डी एक्स ऑफ बी. बी म्हणजे कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 येतील तुमचं 0, म्हणजे 1/2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस बी. तसाच आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स किती ए,
मग हा ए प्लस 0 म्हणजे ए इंटू 1 ए छेदाला 2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस बी तसाच. हे टाकले मी तर आन्सर. हे झालं तुमचं पहिल्या क्वेश्चनचं आन्सर. चला नेक्स्ट एक्झाम्पल, वाय इज इक्वल टू टॅन रूट एक्स फाईंड डी वाय बाय एक्स. दिलं एक्झाम्पल लिहून घ्या. लेट वाय इज इक्वल टू टॅन स्क्वेअर रूट ऑफ एक्स. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी गेट काय होईल मग, दोन्ही बाजूला डिवाइड एक्स घ्या. डिवाइड एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डिवाइड एक्स ऑफ टॅन रूट एक्स घेतलेलं आहे आपण. आता डिवाइड एक्स ऑफ वाय म्हणजे डिवाय बाय डी एक्स होऊन जाईल इज इक्वल टू, आता टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहीत पाहिजे कुठलं, डिवाइड एक्स ऑफ टॅन एक्स काय असते, सेक स्क्वेअर एक्स. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. आता काढायचं का आपल्याला, डिवाइड एक्स ऑफ टॅन रूट एक्स काढायचं. इथं एक्स आहे म्हणजे इथं एक्स आहे, इथं इथला एक्स काय तर रूट एक्स आहे, त्याप्रमाणे तिथं फॉर्म्युला चेंज करा. सेक स्क्वेअर इथला एक्स इथे येते, तसा इथला एक्स म्हणजे कोण, रूट एक्स. तसा आहे असं द्या. पण हे एक्स सोडून वेगळा कोण आला, रूट एक्स. म्हणून ह्या रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह गुणाकारात घ्यायचं, डिवाइड एक्स ऑफ रूट एक्स. काय होणार बघा, सेक स्क्वेअर रूट एक्स तसाच इंटू डिवाइड एक्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स. डिवाइड एक्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स काय असते फॉर्म्युला, 1/2 रूट एक्स. याची व्हॅल्यू तर टाका, म्हणजे 1/2 रूट एक्स येईल तुमचं काय, डिवाइड एक्स ऑफ टॅन रूट एक्स. आता सेक स्क्वेअर एक्स इंटू 1 अपॉन आहे, म्हणजे सेक स्क्वेअर इंटू 1 ती काय असेल ती वरची व्हॅल्यू वरती गुणाकार होईल. सेक स्क्वेअर इंटू रूट एक्स डिवाइड बाय छेदात काय 2 रूट एक्स. आता काय वेळेला काय होते, काही लोक ही रूट एक्स दिसते गुणाकार दिसतो कॅन्सल करतात. तसं होऊ शकत नाही. हा सेकच्या पुढचा थिटा आहे, म्हणजे हे जोडून आहे फंक्शन. तुमचं वरचं फंक्शन काय आहे, जोडून आहे. हे फक्त लक्षात आलं पाहिजे. आता तुमचं कॅन्सल होऊ शकत नाही, कारण सेकला पुढं काय दिला आहे तो थिटा आहे. हा सेकचा थिटा आहे आणि हा नुसता थिटा आहे, असं कॅन्सल होऊ शकत नाही. म्हणून काय ना तुमचा आन्सर डिवाइड एक्स ऑफ टॅन रूट एक्स म्हणजे काय आला तुमचा, सेक स्क्वेअर रूट एक्स डिवायडेड बाय 2 रूट एक्स. म्हणजे इथं रूट एक्स एक फंक्शन आहे वेगळं आणि सेक रूट एक्स हे एक फंक्शन आहे. अशी दोन फंक्शन आहेत, म्हणून इथे एकमेकाला कॅन्सल होऊ शकत नाही. हे झालं तुमचं फायनल आन्सर. मग समजावून सांगतो मी. लेट वाय इज इक्वल टू टॅन रूट एक्स लिहून घेतला, डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी गेट डिवाइड एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डिवाइड एक्स ऑफ ही सगळी टर्म. आता याचं फाइंड आउट करायचं का आपलं डेरिव्हेटिव्ह टॅन रूट एक्स. त्यासाठी तुम्हाला टॅन एक्सचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. डिवाइड एक्स ऑफ टॅन एक्स म्हणजे सेक स्क्वेअर एक्स शोधायचं की आपल्याला टॅन रूट एक्स फाइंड आउट करायचं. मग सेक स्क्वेअर आहे असा सेक स्क्वेअर होईल. एक्स म्हणजे इथं कोण आहे, रूट एक्स. इथं रूट एक्स टाकला, पण इथं एक्स असता तर इथं फक्त आपला आन्सर थांबला असतं. पण एक्स सोडून वेगळा कोण आला, रूट एक्स. म्हणून या रूट एक्सचं परत डेरिव्हेटिव्ह डिवाइड एक्स ऑफ रूट एक्स. सेक स्क्वेअर रूट एक्स तसाच इंटू रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असते, 1/2 रूट एक्स. स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. मग ह्याच्या जागी किंमत टाकली 1/2 रूट एक्स. स्टँडर्ड फॉर्म्युला आल्यामुळे पुढे काय डेरिव्हेटिव्ह घ्यायची काही गरज नाही. तर परत आपण एक्स जरी जाऊन डेरिव्हेटिव्ह घेतलो तर डिवाइड एक्स ऑफ 1 म्हणजे ते तुमचं ह्याच्या पुढे डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, 1च येणार आहे. मग सेक स्क्वेअर रूट एक्स इंटू 1 म्हणजे सेक स्क्वेअर रूट एक्स डिवायडेड बाय 2 रूट एक्स इंटू 2 रूट एक्स. म्हणजे डिवाइड एक्स ऑफ टॅन रूट एक्सची व्हॅल्यू किती आली तुमची, सेक स्क्वेअर रूट एक्स डिवाइड बाय 2 रूट एक्स. हीच व्हॅल्यू फक्त इथं पुट आउट केली. हे झालं तुमचं फायनल आन्सर. So नेक्स्ट एक्झाम्पल, y इज इक्वल टू log 2x प्लस 3 फाइंड dy बाय x. दिलं एक्झाम काय करतो, प्रोसिजर सेम लिहून घ्यायचं. y log 2x प्लस 3 डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. वी गेट काय होईल मग, डिवाइड एक्स ऑफ y इज इक्वल टू डिवाइड एक्स ऑफ सगळी टर्म काय आहे तुमची, log 2x प्लस 3. मग सुरुवातीला फंक्शन कुठला लॉग आहे तर तुम्हाला त्याचं डेरिव्हेटिव्ह माहीत पाहिजे. फॉर्म्युला माहीत आहे, डिवाइड एक्स ऑफ लॉग एक्स. स्टँडर्ड फॉर्म्युला आपला तो असतो 1/x. काढायचं काय आपल्याला, डिवाइड एक्स ऑफ लॉग 2x प्लस 3 फाइंड आउट करायचं. मग लॉगच्या पुढचं काय असतं, डेरिव्हेटिव्ह मध्ये छेदात येते. म्हणजे लॉगच्या पुढचं 1/2x प्लस 3 काय झाला, छेदात झाला. इथे एक्स असतं तर पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायची काही गरज नव्हती. एक्स सोडून वेगळं आलं कोण, 2x प्लस 3. त्याचं डेरिव्हेटिव्ह गुणाकारात घ्या, डिवाइड एक्स ऑफ 2x प्लस 3 म्हणजे 1/2x प्लस 3 तसाच इंटू डिवाइड एक्स ऑफ 2x प्लस 3. प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा, डिवाइड एक्स ऑफ 2x प्लस डिवाइड एक्स ऑफ 3 सेपरेट केलं. म्हणजे 1/2x प्लस 3 तसाच
डिवाइड एक्स ऑफ 2x, डिवाइड एक्स ऑफ 2x काय, डिवाइड एक्स ऑफ 2x, टू कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आलं, आत राहिलं काय dx बाय dx, dx dx कॅन्सल राहिले किती 2, म्हणजे डिवाइड एक्स ऑफ 2x किती मिळेल तुम्हाला 2 मिळेल, प्लस डिवाइड एक्स ऑफ 3 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह किती असते, डिवाइड एक्स ऑफ के कॉन्स्टंट एनिथिंग 0, त्यामुळे 3चं डेरिव्हेटिव्ह 0. बघा 2 अधिक 0 मिळाले 2, म्हणजे इथं 1 आहे, 1 इंटू ब्रॅकेटमधली व्हॅल्यू 2 छेदात आहे 2x प्लस 3, म्हणजे मला डेरिव्हेटिव्ह किती मिळालं फायनली 2 डिवायडेड बाय 2x प्लस 3. ही कशाची व्हॅल्यू मिळाली, डिवाइड एक्स ऑफ लॉग 2x प्लस 3 ची व्हॅल्यू मिळाली, तर पुट आउट करा. म्हणून dy बाय dx इज इक्वल टू किती आले 2 डिवायडेड बाय 2x प्लस 3. दिस इज युअर फायनल आन्सर. कसं आलं का, आलं का, दिलं एक्झाम्पल लिहून घेतलं, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आहे म्हणून, दोन्ही मला डिवाइड एक्स घ्यायचं, इथली टर्म अशी टाकायची त्याच्या पुढं, इथली टर्म अशी टाकायची. आता याचं फक्त आपल्याला फाइंड आउट करायचं, इकडे घ्यायचं. स्टँडर्ड कुठला फॉर्म्युला लॉग आहे, लॉग एक्स, म्हणून डिवाइड एक्स ऑफ लॉग एक्स, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x. फाइंड आउट काय करायचं आहे, लॉग 2x प्लस 3 शोधायचं. लॉगच्या पुढची टर्म छेदात जाते 1/, म्हणून 1/2x प्लस 3 इंटू डिवाइड एक्स ऑफ कुठली ही सगळी टर्म. ही का असं करतो आपण, डेरिव्हेटिव्ह का घेतो, तर इथं एक्स नाही, एक्स सोडून वेगळा आलाय कोण 2x प्लस 3. वेगळा आला मग काय करणार आपण, मग ह्या 2x प्लस 3चं परत डेरिव्हेटिव्ह. आता ही 1/2x प्लस 3 टर्म तशीच लिहायची, यांच्यामध्ये गुणाकार केला. प्रत्येक वेळेला आपण जी डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतो, ज्या टर्मचं एक्सपेक्षा वेगळं आहे ती कायम नेहमी गुणाकारातच घ्यायचं, छेदात घ्यायचं नाही, छेदात गेलं आन्सर चुकणार. ही टर्म आहे 2x प्लस 3, त्याचं डेरिव्हेटिव्ह नेहमी पुढं गुणाकारातच घ्यायचं. म्हणून आता डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट करा, डिवाइड एक्स ऑफ 2x प्लस डिवाइड एक्स ऑफ 3, 1/2x प्लस 3 तसाच इंटू ब्रॅकेटमध्ये डिवाइड एक्स ऑफ 2x काय, 2xचं डेरिव्हेटिव्ह 2 कॉन्स्टंट आहे बाहेर आलं, x व्हेरिएबल आहे, डिवाइड एक्स ऑफ x, dx कॅन्सल राहिले किती 2, 2xचं डेरिव्हेटिव्ह 2 ते टाकले इथं, प्लस डिवाइड एक्स ऑफ 3 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0, त्यामुळे इथे 0, 1 तसाच 2 प्लस 0 2 झाली, डिवाइड बाय 2x प्लस 3 तसाच 2 इंटू 1 2 डिवाइड बाय 2x प्लस 3. याचं मिळालं आपल्याला आन्सर कशाचं, डिवाइड एक्स ऑफ लॉग 2x प्लस 3चं. इथं पाहिजे व्हॅल्यू इथं टाकली, इथं तुमचं फायनल आन्सर. So next example, y is equal to sin square 5x, find dy by dx. लेट म्हणून दिलेलं एक्झाम्पल लिहून घ्या, y is equal to sin square 5x, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. वी गेट काय होईल मग, डिवाइड एक्स ऑफ y इज इक्वल टू डिवाइड एक्स ऑफ ही सगळी टर्म sin स्क्वेअर 5x. आता सायन्सचे डेरिव्हेटिव्ह माहित पाहिजे, त्याबरोबर तुम्हाला x रेज टू n चा सुद्धा फॉर्म्युला माहित पाहिजे. मग काय होणार, डिवाइड एक्स ऑफ सुरुवातीला तुम्हाला x रेज टू n वापरावं लागेल, x रेज टू n चं डेरिव्हेटिव्ह nx n मायनस 1 काढायचं, कुठली व्हॅल्यू, डिवाइड एक्स ऑफ साइन स्क्वेअर 5x फाइंड आउट करायचा आहे. आता x म्हणजे साइन x, इथला x म्हणजे हा साइन 5x आणि n म्हणजे कोण 2. एकदा तुम्ही n शोधून काढला, यातला n किती 2 आहे, मग राहिला कुठला असणार, तो x असणार. तिथं सूत्रात फक्त पुट आउट करा, यांच्या जागी 2 टाकला, x म्हणजे ही सगळी खालची व्हॅल्यू साइन 5x, n मायनस 1 2 मायनस 1 2 तसाच, साइन 5x तसाच, दोनामधून एक गेले राहिले 1, नाही गेले तरी आपण चालते. म्हणजे आपलं किती आला आन्सर 2 sin 5x. काय काय मुलं काय करतात, 2 न आत जाऊन गुंततात, म्हणजे 5 दुनी 10x करतात, म्हणजे साइन 10x करणार, तसं होऊ शकत नाही. हा थीटा आहे आणि हा काय तुमचा कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, थीटा असा जाऊन तसा गुणू शकत नाही, पण काय ना 2 तसंच साइन 5x. ही मिळालं तुम्हाला डिवाइड एक्स ऑफ साइन स्क्वेअर 5xचं डेरिव्हेटिव्ह मिळालं. पण एक लक्षात ठेवा, हे कधी पॉसिबल आहे जर फक्त x असता तर. आता x सोडून इथं कोण वेगळा आला आहे, साइन 5x, x पेक्षा वेगळा आहे म्हणून त्याचं परत तुम्हाला ह्या संख्येचं डेरिव्हेटिव्ह इथं घ्यावं लागेल पुढं, डिवाइड एक्स ऑफ साइन 5x. मग ह्या अशी व्हॅल्यू 2 sin 5x तसंच लिहायचं, इंटू डिवाइड एक्स ऑफ साइन 5x. फॉर्म्युला माहिती आहे का तुम्हाला, डिवाइड एक्स ऑफ साइन x काय असतो, कॉस x असतो. आपल्याला काढायचं काय, डिवाइड एक्स ऑफ साइन 5x फाइंड आउट करायचं. साइन एक्सच्या जागी तो कोण आहे 5x आहे, तसा फक्त x जागी 5x एक्स्ट्रा टाकायचं, फॉर्म्युलामध्ये आहे कॉस तसाच, इथे x आहे म्हणून इथे x घेतला, तसा इथे x कोण आहे 5x आहे, म्हणजे इथे येणार तुमचा 5x. म्हणजे साइन 5xचं डेरिव्हेटिव्ह काय मिळेल तुम्हाला, कॉस 5x इथं टाकलं. पण हे कधी पॉसिबल आहे, जर नुसता इथे x असतात तरच आपण इथं आन्सर थांबलं असतं.
पण इथे एक्स सोडून कोण वेगळा आलाय 5 वेगळा आलाय त्याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यावंच लागेल म्हणून परत डिवाइड एक्स ऑफ कोण येईल तुमचा 5x येईल. इकडे गुणाकार आहे हे असं लिहित जायचं पुढं 2 sin 5x इंटू cos 5x तसाच डिवाइड एक्स ऑफ 5x फाइंड आउट करायचं तुम्हाला. 5 कॉन्स्टंट आहे 5 बाहेर घेतला आत कोण आहे x dx बाय dx dx कॅन्सल राहिले किती 5 डिवाइड एक्स ऑफ 5 किती मिळेल तुम्हाला 5 इथं टाकला 5 आता 5 कॉन्स्टंट आहे डायरेक्ट गुणाकार आहे सगळ्यांच्यामध्ये इथं डायरेक्ट बाहेर घ्या 2 इंटू 5 इंटू साइन 5x इंटू ब्रॅकेट फोडला मी cos 5x 5 जुने झाले 10 10 sin 5x इंटू cos 5x हे काय मिळेल तुम्हाला डिवाइड एक्स ऑफ साइन स्क्वेअर 5x डेरिव्हेटिव्ह मिळालं. म्हणजे कसं वाटतं एकदम इझी आहे पण जेव्हा आपण असं आज सोडवतो जातो तर थिटा परत त्या एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढत जसं जातो आपण तोपर्यंत काय आन्सर त्याचं काय होते वाढत जाते म्हणून त्याला आपण फंक्शन टू फंक्शन असं म्हणतो. मग आता याचं काय डेरिव्हेटिव्ह आलं फाइंड आउट करून डिवाइड एक्स किती मिळणार तुम्हाला 10 sin 5x दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये cos 5x हे झालं तुमचं म्हणजे याचं फायनल आन्सर झालं. कसं आलं ते सांगतो तुम्हाला y इक्वल टू साइन स्क्वेअर 5x लिहून घेतला डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट काय होईल डिवाइड एक्स ऑफ y इक्वल टू इकडे डिवाइड एक्स द्या इकडे डिवाइड एक्स द्या बाकी टर्म भाषा लिहून घ्या. मग आता काढायचं काय तुम्हाला डिवाइड एक्स ऑफ y म्हणजे डिवाइड एक्स होईल काढायचं डिवाइड एक्स ऑफ साइन स्क्वेअर 5x काढायचं मग इथं साइनचा स्क्वेअर आहे म्हणजे एक्स रेस टू एन येते बघा इथं म्हणून एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे सुरुवातीला एल एक्स एन मायनस 1 काढायचं कोण साइन स्क्वेअर 5x डिवाइड एक्स ऑफ साइन स्क्वेअर 5x शोधून काढायचं आहे. इथं एन किती आहे तुमचा 2 आहे एन आपल्याला सापडलं म्हणजे बाकी संख्या काय असणार तुमची एक्स याचं कंपेअरिंग करून बघा तुमच्या लक्षात येईल. मग पुढं काय म्हणते फॉर्म्युला काय म्हणतो एन घ्या म्हणते एन म्हणजे कोण 2 टाकला इथं एक्स म्हणजे हा सगळा साइन 5x एन मायनस 1 2 मायनस 1 फॉर्म्युल्यामध्ये आपण किंमत टाकली. आता पुढे बघा 2 तसाच साइन 5x तसाच 2 मधून एक राहिले किती 1 नाही येईल तरी आपण चालते पण इथं एक्स आहे का नाही एक्स सोडून वेगळा आलाय कोण साइन 5x ह्यो जो वेगळा आलाय त्याचं परत डेरिव्हेटिव्ह लागतो म्हणून डिवाइड एक्स ऑफ साइन 5x गुणाकारामध्ये घेतले. मग 2 sin 5x तसाच इंटू डिवाइड एक्स ऑफ साइन 5x ब्रॅकेटमध्ये काढून घेतले मी साइनचं डेरिव्हेटिव्ह काय असते तुमचं cos x असते फाइंड आउट काय करायचं आहे साइन 5x फाइंड आउट करायचं एक्सच्या जागी काय बदलला इथं 5x बदलला आहे. मग हा फॉर्म्युला आधी यूज करायचा याच्यावरती साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस म्हणून ह्या साइनचं डेरिव्हेटिव्ह सुद्धा कॉसच इथं 5x आहे इथं 5x घ्यायचं इथं घेतले मी cos 5x घेतले साइन 5xचं डेरिव्हेटिव्ह cos 5x पण इथं x नाही x सोडून वेगळा आलाय कोण 5x आलाय म्हणून त्या 5xचं परत डेरिव्हेटिव्ह डिवाइड एक्स ऑफ 5x मग बाकी टर्म आहे अशी लिहित जायचं 2 sin 5x 2 sin 5x इंटू ब्रॅकेटमध्ये cos 5x तसंच. आता डिवाइड एक्स ऑफ 5x काढायचं फक्त डिवाइड एक्स ऑफ 5x काढायचं आहे डिवाइड एक्स ऑफ kx काय असतो आपला k हे 5 कॉन्स्टंट आहे 5 बाहेर आलं आतल्याचं डेरिव्हेटिव्ह dx बाय x x कॅन्सल राहिले किती 5 म्हणजे आपलं 5xचं डेरिव्हेटिव्ह आलं 5. आता सगळ्यांच्यामध्ये गुणाकार आहे बघा 2 sin 5x cos 5x 5 सगळ्यांच्यामध्ये गुणाकार आहे ज्या कॉन्स्टंट टर्म आहे त्यांचं कॉन्स्टंट एकत्र घ्या म्हणजे हा 5 आणि हा 2 5 जुनी किती झाले 10 तर लिहिला मी डायरेक्ट हा sin 5x तसाच आणि cos 5x तसाच हे आलं आपलं किती 10 sin 5x इंटू cos 5x मी तर टाकलं हे झालं तुमचं त्याचं फायनल आन्सर. चला आता नेक्स्ट एक्झाम्पल y इज इक्वल टू tan x इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स फाइंड डिवाइड एक्स दिलेलं एक्झाम्पल आपली प्रोसिजर माहिती आहे लिहून घ्या y इज इक्वल टू tan ऑफ एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट काय मग डिवाइड एक्स ऑफ वाय इकडे होईल इज इक्वल टू डिवाइड एक्स ऑफ सगळी टर्म tan ऑफ एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स. आता तुम्हाला tan एक्सचं डेरिव्हेटिव्ह माहित पाहिजे आधी काय असते ते डिवाइड एक्स ऑफ tan एक्स काय असतो डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स असते. इथं काय फाइंड आउट करायचं आहे डिवाइड एक्स ऑफ tan एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स तुम्हाला फाइंड आउट करायचं tan एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स फाइंड आउट करायचं. टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर त्यामुळे इथं टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय येईल तुमचं सेक स्क्वेअर इज एक्स घ्या म्हणते एक्स म्हणजे सगळं आतलं एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स पण इथे एक्स आहे का एक्स असतं तर फक्त सेक्स स्क्वेअर घेऊन थांबला असतो इथे एक्स सोडून वेगळा आलाय म्हणून त्याचं गुणाकार डेरिव्हेटिव्ह डिवाइड एक्स ऑफ कोण आलाय तो एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स.
आता सेक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स फाय शेवटपर्यंत जसं जाणार, फक्त डेरिव्हेटिव्ह तुम्हाला फक्त कशाचं काढायचं आहे, ह्या टर्मचं काढायचं आहे. इकडून घ्या तुम्ही सेक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स. आता याचं डेरिव्हेटिव्ह काढायला तुम्ही एक्स स्क्वेअर आणि ई रेस टू एक्स काढायचं, दोघांची मध्ये गुणाकार आहे. गुणाकार नेम तसा पहिले तसंच एक्स स्क्वेअर तसाच, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह डिवाइड एक्स ऑफ ई रेस टू एक्स प्लस दुसरा तसाच ई रेस टू एक्स तसाच, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह डिवाइड एक्स ऑफ एक्स स्क्वेअर सेक स्क्वेअर इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स तसाच. ही आहे लेज, फक्त आता हा फक्त सोडून घ्यायचा. एक्स स्क्वेअर तसाच डिवाइड एक्स ऑफ ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, त्यामुळे याची व्हॅल्यू आली ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स तसाच डिवाइड एक्स ऑफ एक्स स्क्वेअर, डिवाइड एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह पण कसं काढतो, डिवाइड एक्स ऑफ एक्स रेस टू एन. फॉर्म्युला माहीत असेल तर आपण आरामात काढू शकतो. कुठलं, डिवाइड एक्स ऑफ एक्स रेस टू एन काय असतो तुमचा, एन एक्स एन मायनस वन असतो. फाइंड आउट काय करायचं आपल्याला, डिवाइड एक्स ऑफ एक्सचा स्क्वेअर करायचा आहे. म्हणजे जिथं एन आहे तिथं 2 टाका, जिथं एक्स आहे तिथं एक्स टाका. मग एनच्या जागी 2 टाकला मी, एक्स तसाच, इथं पण एक्स आहे म्हणून इथं एक्स घेतला, एन मायनस वन, 2 मायनस वन, 2 तसाच एक्स तसा, 2 मधून गेले राहिले 1 म्हणजे किती 2x. डिवाइड एक्स ऑफ 2x डेरिव्हेटिव्ह 2 मिळेल तुम्हाला, सॉरी डिवाइड एक्स ऑफ एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय मिळेल तुम्हाला 2x मिळेल. इथं व्हॅल्यू मी टाकली. आता पहिल्या इथं बघा टर्ममध्ये ई रेस टू एक्स आहे, इथं पण ई रेस टू एक्स मध्ये आहे, दोघांच्या मध्ये बेरीज आहे, प्लस त्याबरोबर एक्स स्क्वेअर पण आहे आणि इथं पण एक एक्स आहे, त्यामुळे इथनं एक एक्स आणि ई रेस टू एक्स, एक्स आणि ई रेस टू एक्स मी राईट कॉमन काढू शकतो. ही टर्म तशी लिहायची एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स असा, त्यामध्ये काही चेंज करत बसायचं आहे. इथनं एक्स निघतोय बाहेर घेतला आणि काय निघतोय ई रेस टू एक्स निघतोय बाहेर घेतला. आतमध्ये काय राहिला, इथला एक्स घेतल्यामुळे एक एक्स राहिला, इथं तो एक्स येईल प्लस ई रेस टू एक्स निघून गेला, एक्स बाहेर गेला, इथं राहिला 2, त्यामुळे 3 2. हे झालं तुमचं काय, डिवाइड एक्स ऑफ टॅन एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मिळालं, म्हणजे तेच आपल्याला पाहिजे. मग इथं डिवाइड एक्स इज इक्वल टू काय होईल, तर मी इथे टाका सेक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स तशी लिहिली इंटू एक्स ई रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस, हे तुम्हाला काय मिळेल त्याचं फायनल आन्सर मिळालं डिवाइड एक्स. कसाला सांगतो, दिलं एक्झाम्पल आहे असं घेतलं, लेट वाय इज इक्वल टू टॅन एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. मग इकडं डी बाय एक्स घ्या, इकडे पण डी बाय एक्स घ्या, वाय तसेच, ही टर्म तशीच. हिचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. पहिलं फंक्शन कुठलं लेट टॅन आले, म्हणजे तुम्हाला डिवाइड एक्स ऑफ टॅन एक्सचा फॉर्म्युला माहीत पाहिजे काय असतो, तो सेक्स स्क्वेअर एक्स असतो. मग आपल्याला फाइंड आउट काय करायचं, टॅन एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्सचं फाइंड आउट करायचं. सूत्रामध्ये फक्त काय करत जावा, ह्याप्रमाणे चेंजेस करत जावा. टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर म्हणजे येईल सेक्स स्क्वेअर, एक्स म्हणजे काय तुमचा हा ब्रॅकेटला सगळा एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स. इथं एक्सपेक्षा वेगळा आहे कोण, एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स, म्हणजे या वेगळ्याच डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल तुम्हाला, डिवाइड एक्स ऑफ एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स. एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स आहे असं ब्रॅकेटमध्ये, डिवाइड एक्स ऑफ एक्स स्क्वेअर आणि ई रेस टू एक्स या 2 टर्मचा गुणाकार आहे. ते कसं करणार तुम्ही, पहिला तसाच एक्स स्क्वेअर तसाच, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह डिवाइड एक्स ऑफ ई रेस टू एक्स प्लस दुसरा तसाच ई रेस टू एक्स तसाच, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह डिवाइड एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. ही टर्म आहे अशी शेवटपर्यंत लिहिली जायचं ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर तसाच, डिवाइड एक्स ऑफ ई रेस टू एक्स म्हणजे किती असतो, ई रेस टू एक्स असतो, इथे दिले बघ, प्लस इथला ई रेस टू एक्स तसाच, आणि डिवाइड एक्स ऑफ एक्स स्क्वेअर किती काढला आपण 2x काढला इथं, त्यामुळे इथे किती 2x टाकला. मग वरती बघा ई रेस टू एक्स आहे बाहेर घेतला, इथे एक एक्स आहे, ह्यामध्ये एक्स स्क्वेअर आहे म्हणजे इथनं पण एक्स निघते कॉमन, इथनं एक एक्स बाहेर घेतला. ही टर्म आहे अशी. आत काय राहिलं, इथला एक्स काढल्यामुळे इथं एक 2 मधला एक एक्स गेला, इथं राहिलं एक एक्स ई रेस टू बाहेरच गेलाय, प्लस इथला ई रेस टू बाहेर गेला मग बाहेर गेला, इथला पण एक्स बाहेर गेला, राहिला की 2 म्हणजे एक्स प्लस 2, म्हणजे डिवाइड एक्स ऑफ टॅन एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्सची व्हॅल्यू किती आली, एवढी सगळी आली. याचं आपल्याला फाइंड आउट करायचं होतं म्हणून याच्या जागी मी सगळी व्हॅल्यू टाकली. हे झालं तुमचं फायनल आन्सर. चला नेक्स्ट एक्झाम्पल, y इज इक्वल टू ई रेस टू कॉस क्यूब एक्स, फाइंड dy बाय dx. दिलं एक्झाम्पल आहे असं लिहून घ्या, लेट y इज इक्वल टू ई रेस टू कॉस क्यूब एक्स, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट काय होईल मग, डिवाइड एक्स ऑफ y इज इक्वल टू डिवाइड एक्स ऑफ ही सगळी टर्म काय ई रेस टू कॉस क्यूब एक्स, डिवाइड एक्स ऑफ y म्हणजेच dy बाय dx.
आता याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. आता ई रेस टू एक्स मेन फंक्शन आहे, कुठला आहे, डी वाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स. काय असते फॉर्म्युला, ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स. मग आपल्याला फाइंड आउट कोण करायचं आहे, डी वाय डी एक्स ऑफ ई रेस टू कॉस क्यूब एक्स फाइंड आउट करायचं आहे. ई रेस टू कॉस क्यूब एक्स फाइंड आउट करायचं आहे. मग ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, तसं इथलं ई रेस टू कॉस क्यूब एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू कॉस क्यूब एक्स. पण इथे एक्स ना एक्स सोडून वेगळा आला आहे कॉस क्यूब एक्स, म्हणून त्याचं परत डेरिव्हेटिव्ह डी बाय एक्स ऑफ कॉस क्यूब एक्स मला फाइंड आउट करावं लागेल. मग या अशी टर्म लिहून घेतली, ई रेस टू कॉस क्यूब एक्स, त्यामध्ये काही चेंज नाही. आता याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. इथं एक्स रेस टू एन, परत तोच फॉर्म्युला आला बघा, डी बाय एक्स ऑफ एक्स रेस टू एन, काय असतो तो, एन एक्स एन मायनस वन. फाइंड आउट कोण करायचं आहे, डी बाय एक्स ऑफ कॉस क्यूब एक्स तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे इथे एनची किंमत 3 आहे, एक्स म्हणजे काय असेल तुमचा कॉस एक्स. मग काय करतो आपण, एन घेतो, एन म्हणजे 3 घेतला, एक्स घ्या मध्ये, एक्स म्हणजे हे सगळं कॉस एक्स, एन मायनस वन, 3 मायनस वन, इथं कॉस एक्सच्या इथं घ्या, 3 तसाच, कॉस एक्स तसाच, 3 मायनस वन म्हणजे 2 म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स. म्हणजे कॉस क्यूब एक्सचं डेरिव्हेटिव्ह 3 कॉस स्क्वेअर एक्स मिळालं. काय मिळालं तुम्हाला, कॉस क्यूब एक्सचं डेरिव्हेटिव्ह मिळालं तुम्हाला 3 कॉस स्क्वेअर एक्स मिळालं. पण हे कधी पॉसिबल आहे, एक्स रेस टू एन असेल तर. इथं एक्स नाही, एक्स सोडून वेगळा आला आहे, कोण वेगळा आला आहे, परत कॉस एक्स आला आहे. हे फक्त समजायला पाहिजे कुठंपर्यंत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे कुठंपर्यंत नाही ते. इथं कॉस क्यूब एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतला पण एक्स रेस टू एनचा वापर करून 3 कॉस एक्स रेस टू 3 मायनस वन केलं, पण ही एक्स सोडून वेगळा आला आहे कॉस एक्स, म्हणून परत ह्या टर्मचं ही खाली सोडून घ्यायचं, 3 तसंच, कॉसचा एक्स तसाच, 3 वाजा गेले 2, ह्या कॉस एक्सचं परत डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यावं लागेल. म्हणून 3 तसाच, कॉस स्क्वेअर एक्स तसाच, डी वाय एक्स ऑफ कॉस एक्स म्हणजेच मायनस साइन एक्स. यांच्यामध्ये गुणाकार आहे, गुणाकारामध्ये एक संख्या जरी वजा असली तरी येणार उत्तर वजाच येतं, आणि बाकीच्यांचा गुणाकार 3 साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. हे तुम्हाला काय मिळेल, डी वाय एक्स ऑफ कॉस क्यूब एक्सची व्हॅल्यू मिळाली. इथं टाकतो मी मायनस 3 साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. आता इथं पण बाहेर गुणाकार आहे, त्यामुळे मायनस काय काय सुरुवातीला घेऊन टाका, मायनस ई रेस टू कॉस क्यूब एक्स ब्रॅकेटमध्ये 3 साइन एक्स प्लस कॉस स्क्वेअर, सॉरी, इंटू कॉस स्क्वेअर एक्स. गुणाकार असल्यामुळे मायनस मी फक्त पुढे घेतलं, हे 3 सुद्धा तुम्ही पुढे घेऊ शकता कारण सगळ्यांच्यामध्ये गुणाकार. म्हणून फायनल आन्सर काय आलं, मायनस 3 ई रेस टू कॉस क्यूब एक्स ब्रॅकेटमध्ये साइन एक्स कॉस स्क्वेअर एक्स. ही व्हॅल्यू तुम्ही इथं टाका, तीच पाहिजे आपल्याला, मायनस 3 ई रेस टू कॉस क्यूब एक्स इंटू ब्रॅकेटमध्ये साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. दिस इज युअर फायनल आन्सर. कसं आलं बघा, मी सांगतो तुम्हाला. दिलं एक्झाम्पल असं लिहून घेतलं, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट एक्स वी गेट, काय होईल मग, दोन्ही बाजूला डी बाय डी एक्स द्यायचं, दोन्ही बाजूला डी बाय डी एक्स द्यायचं, बाकी टर्म ॲश लिहून घ्यायची. डी बाय एक्स ऑफ वाय म्हणजे डी वाय एक्स, हे माहीत झालं असेल तुम्हाला. आता डी बाय एक्स ऑफ ई रेस टू कॉस क्यूब एक्स काढायचं आहे, म्हणजे ई रेस टू एक्स तुम्हाला पहिलं मेन फंक्शन वापरावं लागेल. ई रेस टू एक्सचा फॉर्म्युला ई रेस टू एक्स, फाइंड आउट काय करायचं आहे, ई रेस टू कॉस क्यूब एक्स करायचं आहे. मग ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, तसं ई रेस टू कॉस क्यूब एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू कॉस क्यूब एक्स असणार. पण इथे एक्स सोडून वेगळा कोण आला आहे, कॉस क्यूब एक्स, म्हणून त्या वेगळा आल्याचं परत डेरिव्हेटिव्ह गुणाकार डी बाय एक्स ऑफ कॉस क्यूब एक्स. आता ही टर्म तशीच लिहायची ब्रॅकेटमध्ये. कॉस क्यूब एक्स कसं काढणार, एक्स रेस टू एनचा वापर करून, डी बाय एक्स ऑफ एक्स रेस टू एन म्हणजेच काय, एन एक्स एन मायनस वन. फाइंड आउट काय करायचं आहे, कॉस क्यूब एक्स फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे इथं एन आहे तिथं काय टाका, 3 टाका, आणि एक्स म्हणजे इथं कॉस एक्स. इथे यांच्या जागी मी 3 टाकला, एक्स म्हणजेच तुमचा कॉस एक्स, एन मायनस वन म्हणजे 3 मायनस वन. मग 3 तसाच, कॉस तसाच, 3 मायनस वन म्हणजे 2 झाले. आता एक्स सोडून वेगळं आले, कोण, कॉस एक्स आले. एक्स रेस टू एन पाहिजे होतं ना आपल्याला, इथं एक्स पाहिजे होता, पण एक्स सोडून वेगळा आला कॉस एक्स, म्हणजे कॉस एक्सचं परत डेरिव्हेटिव्ह डी बाय एक्स ऑफ कॉस एक्स. 3 कॉस स्क्वेअर एक्स तसाच, डी बाय एक्स ऑफ कॉस एक्स, कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असते, मायनस साइन एक्स, म्हणजे टाकला डायरेक्ट मायनस साइन एक्स. यांच्यामध्ये गुणाकार आहे, एक संख्या मायनस आहे, एक संख्या पॉझिटिव्ह येणारा आन्सर मायनस येईल, म्हणजे तो मायनस आला. हा 3 तसाच, साइन एक्स तसाच, कॉस स्क्वेअर एक्स, मायनस 3 साइन एक्स कॉस स्क्वेअर एक्स. ही मिळेल तुम्हाला कॉस क्यूब एक्सची व्हॅल्यू मिळाली. ही सगळी सोडून किती आल्या, इथं टाकली बघा मी, कॉस क्यूब एक्सचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करून टाकलं, इथं टाकलं मायनस 3 साइन एक्स कॉस स्क्वेअर एक्स, इथं टाकला. सगळ्यांच्यामध्ये गुणाकार आहे, -3 बाहेर घेतलं डायरेक्ट, इथं -3 बाहेर घेतलं गुणाकार असल्यामुळं. ई रेस टू कॉस क्यूब एक्स आणि साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स तसाच, ही व्हॅल्यू आली
तिथं पाहिजे आपण इथं टाकली, फायनल आन्सर झालेला आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल, y इज इक्वल टू सेक स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 फाइंड dy बाय एक्स. सोल्युशन काय करणार, दिलेलं एक्झाम्पल आहे असं लिहून पहिली स्टेप, म्हणून लेट y इज इक्वल टू सेक स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 होईल. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, वी गेट काय होणार मग, डी बाय एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय एक्स ऑफ होल टर्म सेक स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहित पाहिजे काय असते, डी बाय एक्स ऑफ सेक एक्स. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स, सेक एक्स इंटू टॅन एक्स. मग फाइंड आउट काय करायचं आपल्याला, डी बाय एक्स ऑफ सेक स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 फाइंड आउट करायचं इज इक्वल टू, कसं करणार तो, हाच फॉर्म्युला याच्यावरती अप्लाय करायचा. इथं एक्सच्या जागी आले फक्त एक्स स्क्वेअर प्लस 1 आले स्क्वेअर रूटमध्ये, ते एक्स जागी इथं फक्त ते चेंजेस करायचे. सेक तसाच, एक्स म्हणजे इथं कोण आहे, स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू टॅन एक्स कोण आहे, स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. पण इथे एक्स तुमचा वेगळा आलाय, कोण आलाय, स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1, त्याचं परत डेरिव्हेटिव्ह गुणा करा, डी बाय एक्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल. आता ही सगळी टर्म इकडे आली बघा, सेक स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 यामध्ये काही चेंज होत नाही, टॅन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 त्यामध्ये पण काही चेंज होत नाही, ते तसं येणार आता फायनली. आता डी बाय एक्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल. म्हणजे डी बाय एक्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स किती असतो तुमचा, 1/2 रूट एक्स. फाइंड आउट काय करायचं आहे, डी बाय एक्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 फाइंड आउट करायचं. स्क्वेअर रूटचा डेरिव्हेटिव्ह काय घेतो आपण, 1/2 रूट घेतो आणि स्क्वेअर रूट ऑफमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 तसंच घेतो. हा फॉर्म्युला याच्यावरती अप्लाय केला, रूट एक्स म्हणजे 1/2 रूट एक्स, तसं स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस म्हणजे 1/2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. मग आता ही कधी पॉसिबल आहे, तर रूट एक्स असतं तरच फक्त आपण काय केलं असतं, 1/2 रूट एक्स घेऊन थांबलो असतो. पण इथं वेगळं का आलं आहे, एक्स स्क्वेअर प्लस 1 वेगळं आलं आहे, म्हणून त्याचं परत डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यावं लागते एक्स स्क्वेअर प्लस 1. अशी तसंच 1/2 रूट स्क्वेअर एक्स प्लस 1 तसंच ठेवायचं, त्यात काय चेंज करायला नाही. आता आजच्या आत घ्यायचं, डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डी बाय एक्स ऑफ 1. मग काय होणार बघा, 1/2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 तसंच, त्यामध्ये काही चेंज नाही. डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर, डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर किती असतो तो, 2x असतो, त्यामध्ये येईल 2x प्लस डी बाय एक्स ऑफ 1 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. 2x प्लस 0 म्हणजेच 2x डिवायडेड बाय 2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. 2 ला 2 कॅन्सल झालं, राहिले काय, एक्स डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 मिळेल. कशाची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला, डी बाय एक्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1ची व्हॅल्यू मिळाली, ती मी तर टाकतो डायरेक्ट इथं बघा, इंटूमध्ये केली आपण. डी बाय एक्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 म्हणजे कितीच, एक्स डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. आता इथं टॅन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 दिसतोय आणि इथलं एक्स स्क्वेअर दिसतं, म्हणजे कॅन्सल करायचं नाही. हा टॅन थिटा आहे, हा वेगळा आहे, त्यामुळे असं कॅन्सल होऊ शकत नाही. मग वरच्या सगळ्यांचा गुणाकार गुणाकार करून घेतला, म्हणजे ब्रॅकेटमध्ये घालून घ्या, लक्षात येईल. सेक आहे असले आले फक्त मी, स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 एका ब्रॅकेटमध्ये, हे एका ब्रॅकेटमध्ये, टॅन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इथला कोण राहिलेला एक्स डिवायडेड बाय छेदात काय, सगळ्यांच्या मध्ये काय गुणाकार आहे, त्यामुळे छेदात टर्म छेदात गेली, एक्स स्क्वेअर प्लस 1. हे काय मिळेल तुम्हाला, डिवाइड एक्स ऑफ सेक स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1ची एवढी व्हॅल्यू मिळाली, ते जे आपल्याला पाहिजे होते, त्यामुळे ही व्हॅल्यू सगळी इथं टाका. 1 डिवाइड एक्स ऑफ वाय म्हणजे डिवाइड एक्स इज इक्वल टू सगळी व्हॅल्यू सेक स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये टॅन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू एक्स डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. हे झालं त्याचं फायनल आन्सर. कसं आलं सांगतो, दिलं एक्झाम्पल आहे असं लिहून घ्या. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, वी गेट काय होईल, डी बाय एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय एक्स ऑफ ही सगळी टर्म सेक स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचं, त्यात तुम्हाला सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह माहीत असलं पाहिजे. डी बाय एक्स ऑफ सेक एक्स म्हणजे सेक एक्स इंटू टॅन एक्स. फाइंड आउट काय करायचं आहे, सेक स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 आपल्याला फाइंड आउट करायचं इज इक्वल टू, जिथे एक्स आहे तिथं फक्त स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 या सूत्रामध्ये टाका. सेक तसाच, एक्स म्हणजे इथं स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 1, टॅन तसाच, एक्स म्हणजे कोण स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 1. पण एक्स सोडून वेगळा कोण आला आहे, हा स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 आला आहे, म्हणून ह्या स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 1चं परत डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यावं लागेल, कारण आपण एक्स रेस्टियनचा अधिक काय फॉर्म्युला वापरला का नाही वापरलेला.
त्यामुळे इथं घेताना एक्स स्क्वेअर प्लस 1 घ्यायचं नाही, इथं डायरेक्ट स्क्वेअर रूट ऑफ घ्यायचं. असं का करतोय आपण? जर फॉर्म्युल्यामध्ये स्क्वेअर रूट असतं तर आपण त्याचं इथं स्क्वेअर रूट घेतलं नसतं. आता इथं स्क्वेअर रूटचं काय फंक्शन आपण इथं यूज केलं नाही, आधी फक्त सेकचा यूज केला आहे, कारण नियमाप्रमाणे सुरुवातीला सेक येतो म्हणून सेकचा यूज केला आहे. म्हणून ह्या स्क्वेअर रूट सकट इथं डेव्हिड घालायला तुम्हाला. आणि नाही पहिल्यांदा जर आपल्या स्क्वेअर रूटमध्ये असतं व्हॅल्यू तर आपण फक्त इथं स्क्वेअर रूट घेतलं नसतं, एक्स स्क्वेअर प्लस 1 घेतला असता. ही लक्षात ठेवा. इथंच सगळ्यांचं काय होतं, आन्सर चुकले जाते. मग सेक स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 1 टॅन स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 1 तसाच इंटू डिवाइड एक्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 1 काढायला पाहिजे तुम्हाला. इथं काढलं बघा, डिवाइड एक्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 1. त्यासाठी तुम्ही रूट एक्सचा फॉर्म्युलाचा वापर करायचा. रूट एक्स म्हणजे 1/2 रूट एक्स. स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 1 म्हणजे काय, जिथं रूट एक्स आहे तिथं ही सगळी टर्म टाकायची. म्हणजे 1/2 रूट एक्स म्हणजे ही सगळं स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 1. ही एक्स असतं तर आपण इथं थांबलो असतो. एक्स सोडून वेगळं कोण आलं आता, एक्स स्क्वेअर प्लस 1. आता इथं बघा, इथं आपण मी स्क्वेअर रूट घेतलेला नाही, मग अशी घेतला होता, पण इथं आता स्क्वेअर रूट इथला घेतला नाही, इथं डेव्हिड काढताना घेतला नाही. कारण इथं आपण एक्स रेश यांचाच वापर करलो स्क्वेअर रूटमधला वापर करून. त्यामुळं काय करतो आपण, ह्या याचं टर्मचं बरं डेव्हिड एक्स स्क्वेअर प्लस 1 घेतो. म्हणजे 1/2 स्क्वेअर एक्स प्लस 1 तसाच. आता दोघांच्या मध्ये बेरीज आहे, डेव्हिड प्रत्येक शिफ्ट करा, डिवाइड एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डिवाइड एक्स ऑफ 1. ही टर्म अशीच, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 1चं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटचं 0, 2x प्लस 0 2x इंटू 1 2x. छेदाली टर्म आहे अशी. 2 ला 2 कॅन्सल झालं, काय एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 राहिलं. म्हणजे याची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 1. इथे टाकली मी. आता सेक स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 1 तसाच, टॅन स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 1 तसाच, एक्स वरती गेला स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 1 आधी छेदात. हेच आपल्याला पाहिजे होतं. डिवाइड एक्स ऑफ सेक स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 1 ची व्हॅल्यू आपण काढली, ती उचला आणि काय करा इथं टाका. आन्सर तुमचं आलेलं आहे. दिस इज युअर फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, y इज इक्वल टू कॉस e रेज टू 3x मायनस 1 फाइंड dy बाय dx. दिलं एक्झाम्पल आहे असं लिहून घेतलं. लेट y इज इक्वल टू कॉस ऑफ e रेज टू 3x मायनस 1. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. काय होईल मग, डिवाइड एक्स ऑफ y इज इक्वल टू डिवाइड एक्स ऑफ सगळी टर्म काय आहे, कॉस ऑफ e रेज टू 3x मायनस 1. डिवाइड एक्स ऑफ y म्हणजे डिवाइड बाय dx होईल, इज इक्वल टू डिवाइड एक्स ऑफ कॉस e रेज टू 3x मायनस 1. कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय असते तुमचं, मायनस साइन एक्स असतो. आपला काढायचं काय, डिवाइड एक्स ऑफ कॉस e रेज टू 3x मायनस 1 फाइंड आउट करायचं. कॉसचं डेरिव्हेटिव्ह आपण मायनस घेतो म्हणून मायनस घेतलं, साइन घेतो म्हणून साइन घेतलं. एक्सच्या जागी तुम्ही सगळं टाकणार e रेज टू 3x मायनस 1. मग इथं एक्स असतं तर आपण आन्सर थांबला असतं, पण इथे एक्स सोडून वेगळा कोण आहे त्याचं परत डेरिव्हेटिव्ह. यालाच म्हणतो आपण फंक्शन टू फंक्शन, e रेज टू 3x मायनस 1. मग मायनस साइन e रेज टू 3x मायनस 1 तसंच लिहायचं, त्यामध्ये काही चेंज करत बसायचं नाही. आता इथं डेरिव्हेटिव्ह काढायचं. इथं डेरिव्हेटिव्ह प्रत्येक दोघांच्या मध्ये वजा सेपरेट करा. डिवाइड एक्स ऑफ e रेज टू 3x मायनस डिवाइड एक्स ऑफ 1 मायनस साइन तसाच e रेज टू 3x मायनस 1 तसंच. डिवाइड एक्स ऑफ e रेज टू 3x डिवाइड एक्स ऑफ e रेज टू 3x फाइंड आउट करायचं आहे. डिवाइड एक्स ऑफ e रेज टू x किती असतो, e रेज टू x असतो. काढायचं काय, हा डिवाइड एक्स ऑफ e रेज टू 3x फाइंड आउट करायचं आहे. e रेज टू डेरिव्हेटिव्ह e रेज टू x, तसं e रेज टू 3x डेरिव्हेटिव्ह e रेज टू 3x. x पेक्षा वेगळा आलाय म्हणून डिवाइड एक्स ऑफ 1 आलाय वेगळा, 3x आलाय म्हणून त्याचं परत डेरिव्हेटिव्ह e रेज टू 3x तसाच. 3x डेरिव्हेटिव्ह 3, x ला x निघून जाते, राहिले काय मग 3 e रेज टू 3x. हे कशात मिळालं तुम्हाला, डिवाइड एक्स ऑफ e रेज टू 3x व्हॅल्यू मिळाली. जर टाकली फक्त ही व्हॅल्यू 3 e रेज टू 3x मायनस डिवाइड एक्स ऑफ 1 1चं डेरिव्हेटिव्ह 0. आता बघा मायनस साइन e रेज टू 3x मायनस 1 तसाच, त्यामध्ये काही चेंज नाही. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 3 e रेज टू 3x मायनस 0 म्हणजे 3 e रेज टू 3x. सगळ्यांच्यात गुणाकार आहे, वजाची नाही. तर हा 3 पुढे घ्या, मायनस 3 साइन ऑफ e रेज टू 3x मायनस 1 तसाच. आणि इथं काय आहे e रेज टू 3x. सगळी व्हॅल्यू घ्या इथं टाका. काय होईल मग, मायनस 3 साइन ऑफ e रेज टू 3x मायनस 1 इंटू e रेज टू 3x. हे झालं तुमचं फायनल आन्सर. कसं आलं बघा, दिलं एक्झाम्पल आहे असं लिहून घेतलं. डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x विकेट. काय डिवाइड एक्स ऑफ y इज इक्वल डिवाइड एक्स ऑफ ही सगळी टर्म. डिवाइड एक्स ऑफ y म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू कॉस e रेज टू 3x मायनस 1 तुम्हाला शोधून काढायचं. त्यासाठी डिवाइड एक्स ऑफ कॉस एक्सचा फॉर्म्युला मायनस साइन तुम्हाला माहीत पाहिजे. मग डिवाइड एक्स ऑफ कॉस e रेज टू 3x मायनस 1 तसं ठेवलं इज इक्वल टू मायनस
कॉस म्हणजेच डेरिव्हेटिव्ह साईन, म्हणजे इथं कॉसचं डेरिव्हेटिव्ह साईन घेतलं. एक्स म्हणजे इथला एक्स कोण, e⁻⁻x इथं टाकलं. पण इथं एक्स सोडून वेगळा कोण आला आहे, e⁻⁻x म्हणून याचं परत डेरिव्हेटिव्ह dy dx ऑफ e⁻⁻x. आता ही व्हॅल्यू अशीच लिहायची, प्रत्येक वेळेला मायनस ही तर लिहायची अशी सगळी साईन e⁻⁻x. ब्रॅकेटमध्ये काय करणार, ह्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट करा. dy dx ऑफ e⁻⁻x मायनस dy dx ऑफ 1 मायनस साईन e⁻⁻x तसंच ब्रॅकेटमध्ये dy dx ऑफ e⁻⁻x तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. इथं घेतलं बघा, कुठला फॉर्म्युला वापर करणार, dy dx ऑफ e⁻⁻x चा वापर करावा लागेल. dy dx ऑफ e⁻⁻x तुम्हाला काढायचं आहे. e⁻⁻x डेरिव्हेटिव्ह e⁻⁻x डेरिव्हेटिव्ह e⁻⁻x. x पेक्षा वेगळा कोण आला आहे 3x, म्हणून dy dx ऑफ परत 3x घ्यायचं. e⁻⁻x तसाच dy dx ऑफ 3x, dy dx ऑफ kx चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय असतो, k असतो. त्यामुळे 3x डेरिव्हेटिव्ह 3, हा 3 पुढे आला 3 × e⁻⁻x ही मिळालं तुम्हाला e⁻⁻x डेरिव्हेटिव्ह. इथं टाका, इथं टाकलं मायनस 0 तसंच, मायनस साईन e⁻⁻x-1 तसंच, 3 × e⁻⁻x मायनस 0 म्हणजे 3 e⁻⁻x तसंच राहिलं. हा 3 पुढं आला, मायनस 3 पुढं आला, साईन e⁻⁻x-1 तसाच, e⁻⁻x तसंच. झालं तुमचं फायनल आन्सर.